तर तुम्हालाही प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग होते का, स्मेल येतोय का, इन्फेक्शन वाढतंय का, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. कारण की इंटिमेट हायजीन मिस्टेक कशा टाळायच्या, इंटिमेट हायजीन जी रूटीन आहे ती कशी फॉलो करायची, किंवा आपल्याला इंटिमेट हायजीनमध्ये इन्फेक्शन होऊ नये तर काय काळजी घ्यायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. कारण की आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मुलीसाठी ही जी रूटीन आहे ते करणं फार गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की अशा जर आपण हायजीन मेंटेन केला तर आपल्याला इन्फेक्शनपासून जे काही इन्फेक्शन होते किंवा स्मेल येतो किंवा इचिंग होते त्यापासून आपल्याला नक्कीच प्रोटेक्ट होऊ शकतो. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटिमेट हायजीन जी रूटीन आहे ते कशी फॉलो करायची त्याच्याबद्दल काही मी टिप्स शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ नक्की बघत राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की डेली मेक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते, त्यामध्ये छोटे मोठे हॅक जे आहेत ते मी शेअर करत असते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर इंटिमेट हायजीन रूटीन कशी फॉलो करायची, कारण की इंटिमेट हायजीनवरती आपलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 10 टिप्स शेअर केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बोलणार आहे इंटिमेट हायजीनवरती. हा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह आहे, थोडा प्रायव्हेट पण आहे. म्हणजे थोडंसं मुलींना याच्यावरती बोलण्याबद्दल थोडंसं कॉन्शियस होत असतं. पण प्रत्येक मुलीने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे किंवा प्रत्येक मुलीला ह्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजे. कारण की या जर गोष्टी माहीत असेल तर आपण जे इन्फेक्शन होतं किंवा स्मेल येतं किंवा इचिंग होती यापासून आपल्या स्किनला, आपल्या प्रायव्हेट पार्टला प्रोटेक्ट करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटिमेट हायजीन रूटीन आणि इंटिमेट हायजीनसाठी काही इम्पॉर्टंट ज्या टिप्स आहेत त्या मी ते शेअर केल्या आहे. अशा 10 टिप्स मी शेअर केल्या आहेत. तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. इंटिमेट हायजीनसाठी आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या डेली बेसिसमध्ये फॉलो करायच्याच असतात. म्हणजे आपल्याला डेली बेसिसमध्ये आपल्याला काही टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला डेली रुटीन जे आहे ते फॉलो करायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही रुटीन असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये काही लॉजिक असतं. त्यामुळेच आपण ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांगत असतो. त्यामुळे ज्या डेलीच्या रुटीन आहेत त्या तुम्हाला फॉलो केल्या तर तुमची जी इंटिमेट हायजीन ती आहे ती प्रोटेक्ट होऊ शकते, सेफ राहू शकते, क्लीन राहू शकते. आणि आपला प्रायव्हेट एरियापासून आपल्याला जे काही गोष्टी होत असतात, म्हणजे इचिंग, स्मेल किंवा स्मेल येणं, इचिंग होणं किंवा बऱ्याच गोष्टींचे आपल्याला प्रॉब्लेम असतात. थोडंसं तुम्ही कॉन्शियस होत असाल तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही कोणाला बोलू शकत नाही. तर ह्या ज्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला प्रोटेक्ट नक्कीच करू शकता. तुमची हायजीन जे आहे तुम्ही ती मेंटेन करू शकता. टिप्स नंबर 1, प्रायव्हेट एरिया रोज क्लीन करा. छान आपल्याला आंघोळीच्या वेळेस नॉर्मल पाण्याने किंवा आपल्याला थोडंसं आपलं जे गरम पाणी असतं, आंघोळीचं कोमट पाणी असतं, त्याच्याने आपला जो प्रायव्हेट एरिया छान क्लीन करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला केमिकल यूज करायचं नाही. कारण की केमिकल यूज केल्याने आपले जे प्रॉब्लेम्स आहेत अजून जास्त वाढू शकतं. त्याच्याऐवजी आपल्याला मस्त छान नॉर्मल पाण्याने वॉश करा आणि आपली जागा जी आहे ती क्लीन करा. टिप्स नंबर 2, तर हार्श प्रोडक्ट वापरू नका. कुठल्याही प्रकारचा जो हार्श साबण येतो किंवा आपला जो आंघोळीचा साबण वगैरे असतो तो अजिबात यूज करायचा नाही. कारण की तो जास्त हार्ड असतो. आपला जो तिथल्या जागेचा जो प्रायव्हेट एरियाचा जो pH आहे तो डिस्टर्ब होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला साबण यूज करायचा नाही. त्याच्याऐवजी आपल्याला बाजारामध्ये इंटिमेट वॉश मिळतात छान, ते यूज करा. त्याच्याने आपला जो pH आहे तो बॅलन्स राहतो आणि आपली जे प्रायव्हेट एरिया आहे तो क्लीन पण राहतो आणि आपला जो pH बॅलन्स आहे तो पण मेंटेन होतो. त्याच्यासाठी तुम्हाला छान तुम्ही इंटिमेट वॉश वापरू शकता. टिप्स नंबर 3, प्रॉपर ड्राईंग करा. म्हणजे आपला प्रायव्हेट एरिया छान आपल्याला कोरडा करायचा आहे. जेव्हाही आपण आंघोळ करून येतो त्यावेळेस आपले जे प्रायव्हेट एरिया आहे तो छान आपल्याला कोरडा करायचा आहे, ड्राय करायचा आहे. ओला राहिल्यानंतर आपला स्मेल येऊ शकतो आणि इचिंग वाढू शकते. त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला आंघोळीनंतर आपला जो प्रायव्हेट एरिया आहे तो छान ड्राय करा, कोरडा करा, जेणेकरून आपली जे इंटिमेट हायजीन आहे ती मेंटेन होईल. टिप्स नंबर 4, दररोज क्लीन इनरवेअर जे आहेत ते वापरायचे आहे. आपल्याला रोज इनरवेअर जे आहे ते क्लीन वापरा. म्हणजे रोजच्या रोज डेली बेसिसमध्ये आपल्याला इनरवेअर जे आहे ते चेंज करायचे आहेत. आणि शक्यतो आपल्याला कॉटनचे इनरवेअर वापरा. त्यामध्ये कॉटनचे इनरवेअर वापरल्याने आपण छान ब्रीदेबल राहू शकतो. आपल्याला छान श्वास घेण्यास पण आपल्याला एक मोकळेपणा वाटतो. आणि कुठल्याही फॅन्सी ज्या इनरवेअर असतात त्या वापरू नका. त्या तात्पुरत्या फॅन्सी चांगल्या वाटतात, पण डेली बेसिसमध्ये आपल्याला ब्रीदिंग घेण्यासाठी किंवा कम्फर्टेबल वापरण्यासाठी आपल्याला छान कॉटनचे इनरवेअर नक्कीच वापरा. त्यामध्ये टिप्स नंबर 5, टाईट जे कपडे असतात ते तुम्हाला टाळायचे आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या टाईट जे आपण जीन्स वापरतो, जेगिन्स वापरतो किंवा जीन्स आपल्या लेगिन्स वापरतो
त्या तुम्हाला अवॉइड करायचे आहे. कुठलाही टाईट कपडे वापरायचे नाही आहे, कारण की टाईट जे कपडे आहेत ते वापरल्यानंतर इरिटेशन वाढू शकते. इरिटेशन वाढलं म्हणजेच तुम्हाला इन्फेक्शन वाढणार आहे. तुम्हाला छान कॉटनचे ब्रिदेबल मस्त सैल कपडे यूज करायचे आहेत आणि उन्हाळ्यात शक्यतो थोडे सैलच कपडे यूज करा, कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो आणि उन्हाळ्यामध्ये जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कॉटनचे जे कपडे आहेत, कॉटनचे जे क्लोथ्स आहेत ते तुम्ही त्यामध्ये प्रेफर करा. असं जर काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपली इंटिमेट हायजीन नक्कीच मेंटेन होऊ शकते आणि आपण आपल्या इंटिमेट हायजीनला प्रोटेक्ट पण नक्कीच करू शकतो. तर आता आपण इंटिमेट हायजीनसाठी डेली रुटीन फॉलो केलेली आहेत, म्हणजे ह्या गोष्टी आहेत आपल्याला डेली बेसिसमध्ये फॉलो करायच्याच आहेत. तर त्यासाठी आपण काय आता इम्पॉर्टंट टिप्स पण मी तुम्हाला सांगते. त्या पण इम्पॉर्टंट टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला 5 शेअर केल्या आहेत. त्या इम्पॉर्टंट टिप्स पण तुम्ही देखील नक्कीच फॉलो केल्या पाहिजे. टिप्स नंबर 6, पिरियड हायजीन आपल्याला मेंटेन करायची. जेव्हाही आपल्याला पिरियड्स येतात त्यावेळेस आपल्याला आपण जो पॅड लावतो किंवा टॅम्पॉन लावतो, तुम्ही काय जे यूज करत असाल पिरियडसाठी तर किंवा पॅन्टी लायनर यूज करत असाल तर त्याचा जो आपल्याला जर जास्त फ्लो होत असेल तर आपल्याला दर 4 ते 6 तासांनी आपलं जे पॅड असेल, टॅम्पॉन असेल किंवा पॅन्टी लाईन जे पॅन्टीज असतील किंवा ते आपल्याला जे आहेत तर पिरियड पॅन्टीज वगैरे ज्या असतील आपल्याला दर 4 ते 6 तासांनी आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. आपण जर चेंज केला तर आपली जी हायजीन आहे ती पण मेंटेन होते आणि इन्फेक्शनचा जे धोका आहे तो पण टळतो. त्यामुळे आपल्याला दर 4 ते 6 तासांनी जरी फ्लो कमी जरी असेल तरी 4 ते 6 तासांनी ऑलमोस्ट ते चेंज करूनच टाकायचं आहे. असं जर चेंज केलं तर इंटिमेट हायजीन आपली मेंटेन राहू. टिप्स नंबर 7, वॉशरूम हायजीन मेंटेन करायची. आपण जेव्हाही वॉशरूमला जातो तर त्यावेळेस आपल्याला फ्रंट टू बॅक दोघं साईडने आपल्याला छान आपला जो प्रायव्हेट एरिया आहे तो क्लीन करायचा आहे. आपण जर तो प्रायव्हेट एरिया क्लीन नाही केला तर तिथे बॅक्टेरियाज आपल्याला जे आहे त्या स्प्रेड होऊ शकतं आणि बॅक्टेरिया स्प्रेड झाल्यात आपल्याला इरिटेशन वाढू शकतं, इन्फेक्शन वाढू शकतं. जेव्हाही तुम्ही वॉशरूमला जाणार असाल, जाऊन आल्यानंतर जे आहे आपलं फ्रंट टू बॅक जो आहे तो छान क्लीन करा आणि ड्राय करा. अशा काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर आपली जी हायजीन आहे ती पण मेंटेन राहते आणि इन्फेक्शन आपल्याला कधीच होणार नाही. टिप्स नंबर 8, आपल्याला सेंटेड जे प्रोडक्ट आहेत ते टाळायचे आहेत. बहुतेक वेळेस काय होतं, आपल्याला जर स्मेल येत असेल किंवा आपल्याला थोडंसं वाटत असेल की आता स्मेल येतोय किंवा आपल्या बऱ्याच प्रकारचे डिस्चार्ज होत असतात प्रायव्हेट एरियामधनं, त्यावेळेस आपण जर सेंटचा यूज केला तर ते आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या प्रायव्हेट एरियासाठी हार्मफुल ठरू शकतं. त्यासाठी आपल्याला स्प्रे सेंट येतात किंवा जे आपल्याला सेंटेड जे प्रोडक्ट आहेत ते टाळायचे आहेत. त्याच्याने आपल्याला जे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे असे कुठलंही हॅक जे आहे ते ट्राय करायला अजिबात जायचं नाही. त्याच्याऐवजी छान आपले जे रुटीन आहे जे जरी फॉलो केलं तर इन्फेक्शन आपलं जे आहे ते टळू शकतो. त्याच्यामुळे सेंटेड जे प्रोडक्ट आहे ते टाळणं अवॉइड करा. सेंटेड प्रोडक्टमध्ये केमिकल असतात आणि आपला जो प्रायव्हेट एरिया आहे तो आपल्या आतमध्ये आपल्या जाण्याचे जास्त चान्सेस आहेत, म्हणजे आपल्याला जी स्किन आहे ते आतून खराब होऊ शकते. त्यामुळे असे जे काही हॅक्स आहेत ते अजिबात करायचे नाही. सेंटेड प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला अवॉइड करायचे आहे. टिप्स नंबर 9, तर रेग्युलरली आपल्याला शेविंग करायची आहे. रेग्युलर शेविंग केल्यानंतर म्हणजे आपल्या प्रायव्हेट एरियाची जी शेविंग करा, म्हणजे रेग्युलर आपली जी प्रायव्हेट एरिया आहे तो छान क्लीन करा. हेअर जे आहे ते रिमूव्ह करा त्यामधले. तर हे रिमूव्ह करण्यासाठी कुठलंही केमिकलचं प्रोडक्ट वापरू नका. छान तुम्ही रेझर यूज करू शकता. थोडंसं ऐकायला तुम्हाला वॉड वाटत असेल पण रेझर यूज करा, ते सेफ असतं. थोडेसे एवढं जास्त की आपल्याला क्लीन करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तुम्ही ट्रिम करून घेऊ शकता, जेणेकरून आपले जे प्रायव्हेट एरिया आहे तो छान क्लीन पण राहील. आणि केमिकल प्रोडक्ट आहे ते नक्कीच टाळा. कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रोडक्ट तिथे अप्लाय करू नका. आपला जो प्रायव्हेट एरिया आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला तिथे इन्फेक्शन झालं तर ते इन्फेक्शन लवकर कव्हर होत नाही. त्यामुळे रेग्युलरली आपली जी प्रायव्हेट एरिया आहे तो क्लीन करा, पण ते तुम्ही ट्रिमर वापरू शकता. तर असं काही गोष्टी आहेत त्या तुम्ही केमिकल प्रोडक्ट आहे ते टाळा आणि सोपे जे गोष्टी आहेत त्या फॉलो करा. आणि छान आपली प्रायव्हेट एरिया जो आहे तो क्लीन करून झाल्यानंतर त्याच्यावर छान तुम्ही स्मूथिंग जेल अप्लाय करू शकता, ॲलोवेरा जेल अप्लाय करू शकता. ऑलमोस्ट नाही तर आपलं मॉइश्चरायझर आहे ते अप्लाय करा. छान ती जागा स्मूथ होते आणि इरिटेशन पण होत नाही आणि एक कम्फर्टेबल पण आपल्याला त्यामध्ये वाटत असतं. टिप्स नंबर 10, सेक्शुअल हायजीन मेंटेन करा. जेव्हाही आपले जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर आपल्याला सेक्शुअल हायजीन जे आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. जसं जेव्हाही कधी असं काही होत असेल तर ती जागा लगेचच्या लगेच क्लीन करा. असं लगेचच्या लगेच क्लीन केल्याने आपली इंटिमेट हायजीन आहे ती मेंटेन होऊ शकते, आपली हायजीन मेंटेन राहू शकते आणि आपल्याला जे स्मेलिंग, इचिंग किंवा इन्फेक्शनपासून धोका जो आहे तो टळू शकतो, प्रोटेक्ट होऊ शकतो आपल्याला. तर चला, तुम्हाला टिप्स कशा वाटला, तुम्हाला रुटीन पण सांगितलं आहे आणि इम्पॉर्टंट टिप्स पण मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही आवडतो आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या मैत्रिणींसोबत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या टिप्स मिळतील आणि थोडंसं नॉलेज मिळेल, काय ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायला मिळतील. तर आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.